जय श्रीराम, हर हर महादेव। मी सचिन पाटील। तुम्हाला आपल्या देशामध्ये, आपल्या देशा संस्कृतीमध्ये किती आगम आहे त्याची कल्पना आहे का? बरं, आगम असले तर ते कुठले आहेत? कुलागम म्हणजे काय? दक्षिणाचारी, वामाचारी हे कुठल्या आगमांतर्गत येतात? बरं ते सोडा। इडा, पिंगळा, सुषुम्ना या 3 नाड्यांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? कुंभक, रेचक, पूरक ह्याबद्दल तुम्ही कुठे ऐकलंय का? अष्टांग योगाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? यम, नियम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, साधना, समाधी, प्राणायाम, आसन ह्या गोष्टींबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे का? बरं, याच्या व्यतिरिक्तही श्रमण संस्कृती आहे। श्रमण संस्कृतींबद्दल तुम्ही ऐकलंय का? कुठल्या संस्कृतीला श्रमण संस्कृती म्हटलं जाते? तुम्हाला माहिती असेल तरी बौद्ध आणि जैनांव्यतिरिक्त एखादी श्रमण संस्कृती अस्तित्वात होती का? तुम्हाला माहित आहे का? आजीविकाबद्दल तुम्ही ऐकलंय का? असे कित्येक सारे प्रश्न आपल्या धर्माच्या संदर्भात, आपल्या 7 चक्र आहेत, 7 चक्रांबद्दलची माहिती, हठयोग, कुंडलिनी योग ह्या योगांबद्दल तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला बंध माहित आहेत का? जलंधर बंध, उड्डयन बंध किंवा मूलाधार बंध, महाबंध याच्याबद्दल कल्पना आहे का? मुद्रा तुम्हाला माहित आहेत का? अश्विनी मुद्रा, खेचरी मुद्रा ह्या गोष्टींची कल्पना आपल्याला आहे का? आता तुम्ही म्हणाल की ह्या गोष्टीची कल्पना घेऊन करायचं काय? व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा काय उपयोग? किंवा शिक्षणामध्ये ह्या गोष्टी घेऊन तरी काय करायचं? मुलांना ह्या गोष्टी शिकून काय करायचं? फायदे तर खूप आहेत, पण नास्तिक मान्य करणार नाही। तर त्या लोकांना मला एक विचारायचं आहे की टॅन कॉस थिटा हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठे उपयोगात आणलं? किंवा इतरही अल्जेब्रिक एक्सप्रेशन सारख्या गोष्टी असतात की तुम्हाला त्या जीवनामध्ये कुठे उपयोगात येतात? अशा कित्येक साऱ्या गोष्टी आहेत, असे कित्येक इक्वेशन्स असतात, अशा कित्येक साऱ्या गोष्टी जे आपण शिकतो पण त्याचा उपयोग कुठे करायचा आपल्याला माहित नसतो। मग जर उपयोग माहीत नसलेल्या गोष्टी आपण शिकतो, मग हे धर्मशिक्षण का असू नये? या धर्मशिक्षणाला इतका विरोध का होतो? किंवा हे धर्मशिक्षण कोणी काढलं आपल्या अभ्यासक्रमातून? मुठभर नास्तिक लोकांनी या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं भविष्य ठरवायचं का? या देशाचे शैक्षणिक आराखडा मुठभर नास्तिक लोकांनी काढायचा का? आणि मुठभर नास्तिक लोकांनी हा देश चालवायचा का? असे तो हिमाचल पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आपला देश आस्तिकांनी भरलेला आहे। आपल्या देशामध्ये आस्तिक संस्कृती आहे, सगळी लोक आस्तिक आहेत। तुम्ही बघा ना, सर्वे करा, तुम्हाला 100तली 80-90 लोक तुम्हाला आस्तिक दिसतील, पण 10-20% लोकांनी इतकं बरबटून टाकलंय, इतका समाज भ्रष्ट करून टाकलाय, नास्तिकतेचा इतका काही ढिंडोरा पिटलाय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या 4-5 फुटीरवादी संघटनांमुळे। मुळात ही लोक स्वतः सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये आस्तिक असतात। मग या नास्तिकांच्या हातात आपल्याला देश देऊन करायचं काय? तुम्ही म्हणाल की बाबा नास्तिक लोक यशस्वी होतात, दैववादामुळे देश रसतळाला जातो, तर हे साफ खोटं आहे, ही शुद्ध थाप आहे। मी तुम्हाला 1000 लोक दाखवतो जे आस्तिक आहेत आणि ज्यांचा जे यशस्वी आहेत त्यांच्या जीवनामध्ये, किती मोठी मोठी लोक आहेत, त्यांचे नाव घ्यायला बसलो तर लिस्ट कमी पडेल। तुम्ही नेमकरुळे बाबांचं नाव ऐकलंय का? कधी नेटवर सर्च करून त्यांचे शिष्य बघा, कोण आहेत, कुठून आलेत आणि किती यशस्वी झाले। तुम्ही जर का मला म्हणाल की स्टीफन हॉकिन्स नास्तिक होता, त्याने आयुष्यभर देव नाकारला, तर मी तुम्हाला 50 वैज्ञानिक दाखवतो की ज्यांनी देवाचं अस्तित्व मान्य केलं, ज्यामध्ये आपलं थॉमस एडिसन सारखे लोक सुद्धा आहेत। थॉमस अल्वा एडिसन सुद्धा देव मानायचे। कित्येक सारे लोक आहेत, कित्येक विचारवंत आहेत, कित्येक तत्वज्ञ आहेत। विज्ञान देव मानत नाही ही थाप आहे। वैज्ञानिक एखाद दुसरा वैज्ञानिक देव मानत नाही आणि बाकीचे वैज्ञानिक देव मानतात। हे सरळ सूट म्हणजे काय म्हणतात, हे साधं असं तत्वज्ञान आहे। विज्ञान म्हणतो, विज्ञान तुम्हाला भेटला होता का कधी की विज्ञानाने येऊन तुम्हाला सांगितलं? हे थाप आहे। आपला धर्म काय आहे, आपली संस्कृती काय आहे हे जाणून घेणं आपलं प्रथम कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे। आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या देशातल्या पंथांबद्दल, संप्रदायांबद्दल आपल्याला माहिती असायलाच हवं। आपला शत्रू मुसलमान नाही, मुसलमानांच्या आधी ही नास्तिक लोक आहेत, ही नास्तिक पिलावळ आहेत, ही धर्माबद्दलची अनास्था निर्माण करणारे, अनास्था असलेले आणि धर्म भ्रष्ट करणारे लोक आपले सगळ्यात मोठे शत्रू आहेत, ज्यांनी आपल्या धर्माबद्दल प्रचंड संभ्रम आणि गैरसमज आपल्या मनात निर्माण केले आहेत। धर्माबद्दलचे संभ्रम आणि गैरसमज जर का काढायचे असतील तर राष्ट्रीय शिक्षणामध्ये धर्मशिक्षण घेणं खूप आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे। किंवा मूळ शिक्षणामध्ये जर का धर्म शिक्षण येत नसेल तर त्या व्यतिरिक्त त्याच्या बाहेर अशा शैक्षणिक शाखा उघडल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये धर्म शिक्षण दिल्या जाणार किंवा दिल्या जायला हवं। तर अशा पद्धतीनं धर्मशिक्षणाबद्दलची जागृती लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे, यासाठी माझ्यासारखे लोक कटिबद्ध असतात, प्रयत्न करत असतात आणि सतत त्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवत असतात। माझं या विषयाशी संदर्भात संलग्न हिंदुत्व नावाचं एक पुस्तक आहे। मी हे पुस्तक बरेच दिवस झाले, बऱ्याच लोकांच्या सहकार्यामधून हे पुस्तक साकार झालेलं आहे। हे पुस्तक मागवा, याची डिटेल्स सुद्धा तुम्हाला दिलेली आहे। या पुस्तकामध्ये व्यावहारिक धर्म सांगितलं। या धर्म जागरणासाठी माझी मदत करा। जय श्रीराम, हर हर महादेव।